हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गुड मॉर्निंग. आजपासून आपलं हिंदू नववर्ष सुरू होतं आहे. तर आज आहे गुढीपाडवा आणि मी अशी सुंदर साडी वेअर केली आहे. तर असं मी ठरवलं की आज आपण गुढीपाडव्यानिमित्त ब्लॉग शूट करूया. तर आज आहे आपल्याला ब्रायडल ऑर्डर, म्हणजे सणाच्या दिवशीसुद्धा आपल्याला ऑर्डर आहे. तर मला अजून आवरायचं आहे, गुढी वगैरे उभारली आहे आणि मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्याच्यानंतरनं जेवण वगैरे करून आपण जाणार आहोत ब्रायडल ऑर्डरसाठी. तर मला एक ब्राईड आहे आणि 3 ते 4 सायडर्स आहेत. सो मी खूप एक्सायटिंग आहे आजच्या दिवसासाठी, कारण आज सण पण आहे आणि हिंदू नववर्ष आजपासून सुरू होतो आहे आणि आज सण असूनसुद्धा आपण ऑर्डरला जाणार आहोत आहे. तुम्ही पण शेवटपर्यंत हा व्लॉग बघा, कारण तुम्हाला देखील खूप आवडणार आहे. मी तुम्हाला गुढी दाखवते आमची उभारलेली. कशी वाटली गुढी तुम्हाला? तुम्हाला गुढी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर मी आता लवकर आवरते, कारण ऑलरेडी मी लेट आहे आणि मला अजून कोण बनवायचे आहेत. त्यानंतर मेहंदी स्टॉकिंग करायची आहेत आणि मग आपण निघणार आहोत. सो भेटूया. हॅलो गाईज, तर जसं की तुम्ही बघितलं स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा, जेवण करून झालेलं आहे आणि आता मला जायचं आहे ऑर्डरसाठी. तर ही रात्री भिजवलेली मेहंदी आहे. तर मी 2 प्रकारे मेहंदी भिजवली होती, एक तर ब्रायडल ऑर्डरला आणि एक मी भिजवली होती सायडरसाठी. तर अशा 2 मेहंदी मी वेगवेगळ्या एअरटाईट डब्यामध्ये भिजवल्या होत्या. तर त्याच मी आता फेटून घेत आहे, कारण मला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पेस्ट न करता योग्य कन्सिस्टन्सीमध्ये पेस्ट करायचे, जेणेकरून एकदम स्मूथली आपले कोन चालतील. आणि ही ब्राईडची मेहंदी आहे जी मी फेटून घेते आहे. तर यामध्ये थोड्याही गाठी नाही राहाव्यात म्हणून मी त्याला एवढं फेटते आहे. तर एकदम स्मूथ पेस्ट झाल्यानंतरनं थोडंसं पाणी ओतून आपण ती पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं ती आपण पायपिंग बॅग आणि स्टॉकिंगमधून गाळून घ्यायची आहे. कोन वगैरे रेडी आहेत आणि ब्राईडचा फ्रंट हँड आणि एक बॅक हँड दोन्ही कंप्लीट आहे. त्यानंतर ना मी दुसरा हँडवरती काढायला घेतली आहे. तर ही दुसऱ्या हातावरची डिझाईन आहे. सो आम्ही मेहंदी कंप्लीट केली, त्यानंतर चहा वगैरे घेतला. फायनली माझी ब्राईड कंप्लीट झाली आहे आणि मी आता सायडर्स मेहंदी स्टार्ट करते आहे. तर मी 2 वाजता मेहंदी काढायला स्टार्टिंग केलेली आणि आता वाजलेत 7:15, म्हणजे 2 वाजता ब्राईड स्टार्टिंग केलेली. ॲक्च्युली मला 11 वाजता चालू करायची होती, बट ब्राईड आली नाही लवकर, त्यामुळे लेट झालं चालू करायला. 2 वाजलेले आणि आता कंप्लीट झाली आहे ब्राईड माझी. 7:15 वाजलेत. तर तुम्ही बघू शकताय मला किती टाईम लागला आहे. आणि बॅक, फ्रंट आणि लेग हे सगळं काढायचं होतं. सो आणि मध्ये थोडाफार टाईमपास पण झाला आहे, म्हणजे कंटिन्यू मी बसले नाही. तर मध्ये लंच वगैरे करायला थोडाफार टाईम गेला.
आणि आता मी सायडर्स स्टार्ट करते. 4 ते 5 सायडर्स आहे. ब्रायडल मेहंदी कशी आली आहे हे मी तुम्हाला दाखवेलच. सो स्टे ट्यून गाईज. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे ब्रायडल डेचा सेकंड डे. म्हणजेच कालची जी ऑर्डर आहे ती काल खूप लेट कंप्लीट झाली. कंप्लीटही नाही झाली, त्याच्या अजून माझ्या सायडर्स राहिल्या 3 सायडरच्या मी आज कंप्लीट करणार आहे. काल मी एक ब्राईड आणि 2 सायडर कंप्लीट केल्या. ब्रायडल ऑर्डरचं एवढं लेट का झाली ऑर्डर तेही सांगते. काल मी तिला 9चा टायमिंग दिला होता, पण सणामुळे मलाही पॉसिबल नाही झालं आणि तिलाही नाही झालं. नंतर ना आम्ही टायमिंग चेंज केला, 9चा 11 केला, म्हणजे 11 वाजताचा टायमिंग मी तिला दिला. पण ब्रायडलला 11 वाजता पॉसिबल नाही झालं. ती मला म्हटलेली मी लवकर येते आणि 11 वाजता मी तिच्या लोकेशनवरती पोहोचले, पण ती नाही आली. तिला 2 वाजले यायला. म्हणजे मेहंदी स्टार्ट करायला आम्हाला 2 वाजले. 2 वाजता मी मेहंदी स्टार्ट केली. सोबत मी एक मुलगी नेली होती, तर तिने तिचे बॅक हँड्स कंप्लीट केले. मला फ्रंट हँड आणि लेग कंप्लीट करून मला 5 सायडर कंप्लीट करायच्या होत्या. तर 2 वाजता मेहंदीला लागलो. 5 वाजेपर्यंत ब्राईडचे फ्रंट आणि बॅक हँड कंप्लीट होते, लेग राहिलेले. तर 7 वाजेपर्यंत मी तिचे लेग वगैरे ते सगळं कंप्लीट केलं. कारण नंतर ब्राईडला तिचं मेकअप शूट होतं, त्यानंतर तिला तिचं मेहंदीचं शूट करायचं होतं. त्याच्यासाठी ते हे आलेले फोटोग्राफर वगैरे आलेले, तर त्याच्यामध्ये मध्ये मेकअपसाठी वगैरे तिला सारखं इकडून तिकडे हलावं लागत होतं. तर त्याच्यामुळे पेशंटली माझं काम पण झालं नाही, मला पण सारखं डिस्टर्ब होत होतं. त्यामुळे 7 वाजले मेहंदी कंप्लीट व्हायला. त्यानंतर मी 2 सायडर्स कंप्लीट केल्या. एका सायडरला अरेबिक मेहंदी होती पूर्ण ह्या लेंथपासून मागून पुढून दोन्ही साईडने, आणि एकीला थोडी ॲस्थेटिकमध्ये होती, ट्रेंडिंग डिझाईन. एवढी लेंथ होती, बँगल लेंथ होती. तर ब्रेस्ट लेंथ होती तिची. आणि मग अशा 2 सायडर्स मी कंप्लीट केल्या. तर मला नंतर खूप जास्त टायर्ड फील होत होतं आणि त्यामुळेच मी करू नाही शकले. सो त्या ज्या 3 सायडर्स राहिल्यात त्या मी आज कंप्लीट करणार आहे, कारण लोकेशन खूप जवळचं आहे आणि त्यांचं आज एक फंक्शन आहे. सो दिवसभर तर त्यांना पण पॉसिबल नाही आहे आणि मी त्यांच्यासाठी खूप ॲडजस्टमेंट केली आहे, कारण तिची जी बहीण आहे, मोठी बहीण, तिची पण ऑर्डर मलाच होती. असा विषय होता की तिच्या बहिणीची ऑर्डर मी केली होती आणि ती एवढी सुंदर, एवढी छान आहे, तिचा स्वभाव पण एवढा छान आहे ना, त्याच्यामुळे मी हिच्यासाठी खूप जास्त ॲडजस्ट केलं. ही पण खूप सुंदर आहे, असं नाही का नाही आहे. दोघी पण खूप छान आहेत. आणि तिचा एक्सपिरियन्स मला एवढा भारी होता. आम्ही इव्हिनिंगला 5 वाजता मेहंदी स्टार्ट केलेली. त्यावेळी माझी पूर्ण टीम माझ्यासोबत होती. आता काही कारणांमुळे यावेळेस त्या माझ्यासोबत नाही आहेत. मे बी पुढच्या वेळेस असतील. तर मागच्या वेळेस त्या सगळ्या होत्या. तर आम्ही 5 ते 8-9 वाजेपर्यंत सगळ्या सायडर्स आणि ब्राईड कंप्लीट केली होती. तर यावेळी ते नाही पॉसिबल झालं. फक्त एक मुलगी असल्यामुळे खूप लेट झालं. मागच्या वेळेस खूप छान वाटलेलं, तो एक्सपिरियन्स पण खूप छान होता. त्यानंतर मी तिची वटपौर्णिमेची मेहंदी पण काढली होती आणि त्यामुळे मी या ऑर्डरला खूप ॲडजस्ट केलं, कारण बाकीच्या ऑर्डर मी अशा ॲडजस्ट करत नाही. ब्राईडला जर लेट झालं तर मी एक्स्ट्रा चार्जेस लावते. बेसिकली अशी माझी ही ऑर्डर कंप्लीट झालेली नाही आहे. अजून 3 सायडर्स आपल्याला करायच्या ते मला. तर त्यांनी मला 7 वाजताचा टायमिंग दिला आहे संध्याकाळचा. खूपच जवळ आहे. मी 1 ते 2 तासामध्ये कंप्लीट करून आज येऊ शकते, म्हणून मी ठेवलं ते 3 सायडर आज करायला. तर अजून ब्लॉग आपला एंड झालेला नाही आहे. हे ब्लॉग कसा वाटतोय मला कॉमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि आय नो मला असं एंटरटेनमेंटने जास्त काही दाखवता येत नाही, बट जे रिअल आहे माझ्यासोबत मी तेच तुम्हाला दाखवते. आणि बाकी काही चुकत वगैरे असेल तर प्लीज माफ करा. आणि काही माझ्याकडनं तुम्हाला आणि माझ्याकडनं काही चुकत असेल तर प्लीज मला माफ करा. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडत आहेत का हे पण मला कॉमेंटमध्ये सांगा. आपला व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला हे तर माहीतच आहे की आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर ना आपण आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी तर तुम्ही एक्सायटेड आहे हे मला माहीतच आहे, बट अजून आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर नाही झाले तर ते लवकरात लवकर कंप्लीट करा. व्लॉग शेवटपर्यंत पहा. स्टे ट्यून. बाय. स्टेन बघा गाईज, मेहंदी स्टेन, मेहंदी आर्टिस्टचा. आता झाले 4:47, तर चहा बनवूयात. हाय गाईज, तर मला यावरती पण बोलायचं आहे की मला भरपूर मुली कॉमेंट करतायत की आधी क्लासेस कधी सुरू करणार. तर मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जेव्हा 1000 सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट होतील तेव्हा मी क्लास सुरू करेन. मी पण खूप एक्सायटेड आहे त्या क्लाससाठी. बट हॉनेस्टली सांगायचं तर मला स्ट्रॉंग फॅमिली हवी आहे 1000ची. जेव्हा ती कंप्लीट होईल ना तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल क्लास सुरू करण्यामध्ये. मला पण असं वाटतं की माझ्याकडनं फ्री नॉलेज गेन करावं. माझ्या सर्व मुलींनी ज्या इंटरेस्टेड आहेत या फील्डमध्ये येण्यासाठी, हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. तर ज्यावेळेस आपले कंप्लीट होतील ना तर आपण सोबत एन्जॉय करूयात हा क्लास. डेलीचे व्लॉग्स येत जातील, कुठून तुम्ही सामान घ्यायचं, त्या होलसेलचा मी तो नंबर तुम्हाला देईल, त्यांचं जे पण काय असेल ते डिटेल्स मी तुम्हाला शेअर करील. तर आय नो तुम्ही इंटरेस्टेड आहात, बट 1000ची आपली फॅमिली कंप्लीट करा आणि मग आपण सोबत एन्जॉय करूयात. सॉरी गाईज, मी फोटोज वगैरे काहीच नाही घेतले मेहंदीचे, कारण मला ॲट दी एंड खूप जास्त लेट झालं. 10:15 वाजलेले सर्व कंप्लीट व्हायला, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही राहिलं फोटोज वगैरे काढायचे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.